मला सर्वात जास्त आवडणाऱ्या पुस्तकांच्या यादीत एक पुस्तक नुकतंच समाविष्ट झालंय, ज्याचं नाव आहे हू मूव्ड माय चीज. माझं चीज कोणी हलवलं. आयुष्य जगत असताना अनेक बदल आपण अनुभवत असतो. या बदलांना सामोरं कसं जायचं याबद्दल हे पुस्तक आपलं मार्गदर्शन करतं. स्पेन्सर जॉन्सन यांनी लिहिलेलं हे पुस्तक आहे. काळ सतत पुढे जात असतो, वेळ ही सतत बदलत असते आणि याच बदलत्या वेळेनुसार अनेक चॅलेंजेस आपल्या आयुष्यात येत असतात. अनेक बदल आपण प्रत्येक टप्प्यावर अनुभवत असतो. हे पुस्तक ह्याच बदलांचा सामना करण्याचा विलक्षण प्रभावी मार्ग आपल्यासमोर स्पष्ट करतं. आयुष्यातल्या निरनिराळ्या टप्प्यांवर जे बदल आपण अनुभवतो त्या बदलांशी जुळवून कसं घ्यायचं यासाठी पुस्तकात एक गोष्ट सांगितली आहे. ती गोष्ट वाचकांना खऱ्या अर्थाने प्रेरित करते. आता ही गोष्ट नक्की कोणती आहे, गोष्टीत कोणकोणती पात्र आहेत आणि लेखकांना या पुस्तकातून या गोष्टीतून नक्की काय सांगायचंय हे सगळं जाणून घ्यायचं असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. पुस्तकाची सुरुवात अशी होते की खूप वर्षांनंतर शिकागोमध्ये जुने शालेय मित्रमैत्रिणी भेटतात. खूप वर्षांनी ते असे एकत्र भेटत असतात, त्यामुळे त्यांच्यात छान गप्पा सुरू असतात, हास्य विनोद सुरू असतात आणि काही वेळानंतर एकंदरीत आयुष्याबद्दल जरा गंभीररित्या ते बोलायला लागतात. शाळेत असताना आपलं आयुष्य कसं होतं आणि त्यानंतर कसे निरनिराळे टप्पे आयुष्यात आले, किती आणि काय काय बदल आपण अनुभवले ही जाणीव त्यांना त्यावेळेस होत असावी. कारण प्रत्येकजण कुठल्या ना कुठल्या अनपेक्षित बदलांना सामोरं जातच असतो. तर असंच त्यांची चर्चा सुरू असताना त्यांच्यातलाच एक जण एका मजेदार गोष्टीविषयी सगळ्यांना सांगतो. तो म्हणतो की मी एक गोष्ट ऐकली आहे आणि माझा जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन त्या गोष्टीमुळे खूप बदललाय. बदलाची मलाही खूप भीती वाटायची, पण ही गोष्ट ऐकून भीती तर गेलीच, पण आणखीनही बऱ्याच गोष्टी समजल्या. आता सगळेजण ते ऐकतात आणि सगळ्यांना फार उत्सुकता असते की हा नक्की कुठल्या गोष्टीबद्दल बोलतोय. ते सर्व मित्र त्याला म्हणतात की आम्हालाही तू ही गोष्ट सांग, आणि म्हणून त्यांचा तो मित्र गोष्ट सांगायला सुरुवात करतो. कोण्या एका देशात 4 मजेदार पात्र राहायची. त्यापैकी 2 होते पिटुकले उंदीर आणि 2 होती उंदरांइतकीच छोटी छोटी माणसं. आता जे ते 2 उंदीर होते त्यांचं नाव होतं स्निफ आणि स्करी, आणि 2 माणसं जी होती त्यांचं नाव होतं हेम आणि हॉ. आणि ह्या 4ही जणांना रोज एक समान गोष्ट शोधायची असायची, जी गोष्ट होती चीज. आणि ते चीज होतं एका भूलभुलैयात. म्हणून त्यांचं रोजचं एकच काम भूलभुलैयामध्ये शिरायचं आणि चीजचा शोध घ्यायचा. आता भूलभुलैया कसा असतो हे आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे. तिथे कोणीही गोंधळून जाऊन वाट चुकतंच, आणि हाही भूलभुलैया तसाच होता. आपल्याला माहिती आहे स्निफ आणि स्करी हे होते उंदीर. त्यामुळे भावना, तर्कवितर्क, वेगवेगळ्या धारणा या सगळ्या गोष्टींपासून अर्थातच ते अलिप्त होते. माणसांच्या तुलनेत त्यांची इच्छाशक्तीसुद्धा जबरदस्त होती. त्यामुळे भूलभुलैयाच्या प्रत्येक गल्लीत ते चीज शोधायला जायचे. जिथे चीज मिळायचं नाही तिथून ते परत फिरायचे आणि लगेचच दुसऱ्या गल्लीची वाट धरायचे. स्निफचं नाक तीक्ष्ण होतं, त्यामुळे त्या तीक्ष्ण नाकाने तो चीजचा शोध घ्यायचा, आणि स्करीकडे चपळता हा गुण होता. चपळतेने तो पुढे धावायचा चीजच्या शोधार्थ. आता यांच्या उलट हेम आणि हॉ ही होती माणसं. त्यांच्याकडे विचार करण्याची क्षमता होती. स्वतंत्र बुद्धीने ते विचार करू शकत होते. पण भावना, वेगवेगळ्या धारणा ह्या त्यांच्या मनात असल्यामुळे चीज शोधताना आपल्याला आधी कुठले अनुभव आले यावरून ते पुढे चीज कसं शोधायचं यासाठी अनेक युक्त्या लढवायचे. आता या 4ंची चीज शोधण्याची पद्धत जरी वेगवेगळी असली तरी एक दिवस त्यांना सगळ्यांनाच चीज मिळालं. त्यांच्या आवडीचं अगदी भरपूर चीज त्यांना भूलभुलैयाच्या सी स्टेशनजवळ मिळालं, आणि त्या दिवसापासून ते 4घेही जण अगदी आनंदात होते. त्या दिवसापासून त्या 4घांचा एकच दिनक्रम असायचा. सकाळी लवकर उठायचं, जॉगिंग सूट घालायचे, स्पोर्ट्स शूज चढवून सी स्टेशनजवळ यायचं आणि आपल्या आवडीच्या चीजचा अगदी मनमुराद आस्वाद घ्यायचा.
आता हाच त्यांचा रोजचा दिनक्रम होता आणि रोज भरमसाठ चीज त्यांना तिथं मिळत होतं, त्यामुळे ते अगदी खुश होते. पण यामुळे काय झालं, हेम आणि हॉ ही जी दोन माणसं होती ती हळूहळू आळशी बनत चालली होती. मिळालेल्या यशाने ते हुरळून गेले होते. चीज कुठून आलं, कोणी आणलं याच्याशी त्यांना काहीही देणं घेणं नव्हतं. हेच चीज आपल्याला आता आयुष्यभर पुरणार आहे असंच त्यांनी गृहीत धरलं होतं. म्हणून मग हळूहळू त्यांचा रोजचा दिनक्रमसुद्धा बदलत गेला. सकाळी ते उशिरा उठायला लागले. निवांतपणे आरामात रमत गमत सी स्टेशनजवळ यायचे आणि मग चीज खायला सुरुवात करायचे. पण स्नीफ आणि स्करीने मात्र त्यांचा दिनक्रम कधीही बदलला नाही. ते रोज तिथे येऊन आधी पाहणी करायचे. कालच्यापेक्षा इथे काही बदल झालाय का, कुठला वास येतोय का, हे सगळं ते बघायचे. एक दिवस नेहमीप्रमाणे दोघंही स्नीफ आणि स्करी सकाळी लवकर उठले आणि सी स्टेशनजवळ आले. बघता तर काय, तिथून चीज गायब झालं होतं. पण तरीही त्यांना त्याचं इतकं काहीच विशेष वाटलं नाही. कारण जेव्हा अगोदर ते त्या ठिकाणी येत होते, रोज तिथे चाचपणी करत होते, तेव्हाच त्यांच्या एक गोष्ट लक्षात आली होती. ती म्हणजे अशी की रोज हळूहळू चीज कमी होत चाललंय आणि म्हणून त्यांची मानसिक तयारी तेव्हाच झालेली होती. आता सी स्टेशनजवळ चीज नाहीये ही गोष्ट त्यांनी अगदी पटकन स्वीकारली. जॉगिंग शूज पुन्हा पायात घातले, कुठलेही तर्कवितर्क लावले नाही आणि पुन्हा भूलभुलैयामध्ये नवीन चीजचा शोध सुरू केला. आता त्यांचा नवीन चीज शोधण्याचा प्रवास खूप उत्तम प्रकारे सुरू झाला होता. त्यांच्यानंतर हेम आणि हॉ सी स्टेशनजवळ आले, कारण ते रोज उशिरा उठून तिथे येत होते. चीज तिथं नसल्याचं जेव्हा त्यांनी पाहिलं तेव्हा त्यांना खूप मोठा धक्का बसला. हेम तर अगदी जोरात ओरडला, "हू मूव्ड माय चीज? माझं चीज इथून कोणी हलवलं?" हेम आणि हॉसाठी चीज म्हणजे त्यांच्यासाठी त्यांच्या आनंदाचं एकमेव कारण होतं. आणि आता आपल्याला आयुष्यभर चीजशिवाय राहावं लागतंय की काय, ही भीती, हा विचार त्यांना अगदी असह्य होत होता. हेम आरडाओरडा करत होता, तर हॉ मात्र हताशपणे एका जागी बसून होता. कारण या परिस्थितीला सामोरं जाण्याचं धैर्यच नव्हतं त्याच्यात. आता आपल्या आयुष्यात आपण सुद्धा कुठल्या ना कुठल्या चीजच्या सतत मागे धावत असतो. आता प्रत्येकासाठी हे चीज वेगवेगळं असतं. काहींसाठी ते आरोग्य, काहींसाठी ऐश्वर्य, पैसा, संपत्ती, घर, गाडी, तर काहींसाठी प्रेम. आणि ते मिळवण्याच्या प्रयत्नातच आपण आपलं आयुष्य व्यतीत करत असतो. म्हणूनच आपल्या आयुष्यात आपण आपल्याला हव्या असलेल्या चीजचा जेव्हा शोध घेत असतो तेव्हा आपण नक्की कसं वागतो, या चारही पात्रांपैकी नक्की कोणासारखी आपली मनस्थिती होते, तर ह्या प्रश्नांची उत्तरं आपल्याला पुस्तक वाचता वाचताच मिळायला लागतात. तुम्हाला समजायला लागतं की या चारींपैकी आपण नक्की कोण आहोत. पण गोष्ट अजून संपलेली नाही आहे बरं का, कारण स्नीफ आणि स्करी यांची शोध मोहीम सुरू आहे ना. चला पुन्हा गोष्टीकडे वळूया. तर स्नीफ आणि स्करी हे अगदी उत्साहाने चीजचा शोध घेत असतात. जिथे जिथे भूलभुलैयाच्या ज्या ज्या गल्लीत चीज मिळण्याची शक्यता असते तिथे तिथे ते शोध घेत असतात, प्रयत्नांची शर्थ करत असतात. पण हेम आणि हॉ मात्र अजूनही तिथेच बसून असतात. निराशेत ते एक एक दिवस घालवत असतात. यातच काही दिवस जातात आणि काही दिवसांनंतर हॉच्या मनात आपण नवीन ठिकाणी चीज शोधायला हवं असे विचार येऊ लागतात. तो हेमला म्हणतो सुद्धा की चल आपण नव्याने प्रयत्न करू, चीज शोधायला दुसरीकडे जाऊ. पण हेम मात्र त्याचं काही केलं ऐकायला तयार नसतो. हेमचं एकच म्हणणं असतं, इथे जे चीज होतं त्यावर माझा हक्क होता, त्यावर आपला हक्क होता दोघांचा, आणि ते ज्याने कोणी हलवलंय ते त्याने इथे परत आणून द्यायला हवं. भूलभुलैयामध्ये परत का जायचं नव्याने चीज शोधायला, काय गरज आहे, त्यात किती धोके आहेत, असं तो हॉला सांगायचा. आता हेमचं बोलणं ऐकून हॉला सुद्धा भीती वाटायची. तोही पुन्हा नव्याने शोध घेण्याचं टाळायचा. हॉची द्विधा मनस्थिती काही दिवस तशीच होती. मध्येच त्याला वाटायचं चीज शोधायला जावं आणि अचानक वाटायचं की नको, मी मार्ग चुकलो तर, पुन्हा निराशाच पदरी पडली तर,
आणि ह्या विचाराने पुन्हा तो तसाच बसून राहायचा. पण ह्या द्विधा मनस्थितीतून बाहेर निघण्यासाठी एक दिवस स्वतःचीच अंतःप्रेरणा त्याच्या कामी आली. त्याला मनातून सारखं वाटतच होतं की मी नवीन चीजच्या शोधार्थ जायला हवं, पण तो जिथे आत्ता होता ती जागा त्याच्या ओळखीची होती. तिथे त्याला सुरक्षित वाटत होतं. सोप्या भाषेत सांगायचं झालं तर तो त्याचा कम्फर्ट झोन सोडायला तयार नव्हता. त्याला भीती वाटत होती तिथून निघण्याची. पुन्हा पुन्हा तो हेमला सोबत चल म्हणत होता, पण हेम मात्र त्याचं काहीही ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता. शेवटी हॉने निश्चय केला नव्या शोध मोहिमेचा आणि तो निघाला. जर आत्ता मला भीती वाटत नसती तर मी काय केलं असतं, असा विचार त्याच्या मनात चमकून गेला आणि म्हणून तो निघाला. खरोखर भीतीची जेव्हा गडद छाया आपल्या मनावर असते तेव्हा आपण कार्यप्रवृत्त होण्यासाठी विनाकारणच घाबरत असतो. आणि जेव्हा आपण आवश्यकतेपेक्षा जास्त घाबरलेले असतो तेव्हा आपण स्वतःहूनच आहे ती परिस्थिती स्वतःसाठी आणखीन कठीण करून घेत असतो. हॉच्या हे लक्षात येतं. हां, पण त्याची भीती पूर्ण गेलेली नसतेच बरं का. पण तरीही मनात संचारलेल्या धैर्याने तो भूलभुलैयाच्या दिशेने निघतो. बराच काळ तो त्या भूलभुलैयात वणवण भटकतो, पण त्याला काही चीज मिळत नाही. पुन्हा त्याला भीती वाटू लागते. तितक्यात एका वाटेत अंधारी गल्ली त्याला लागते. भयंकर काळोख असतो तिथे. माझ्या जीवाला इथे काही धोका तर नसेल ना, मला इथे काही होणार तर नाही ना, असे विचार त्याच्या मनात येऊ लागतात. पण तरीसुद्धा उरलं धैर्य एकवटून तो त्या अंधाऱ्या गल्लीतून पळू लागतो. आपल्याला फक्त आपलं ध्येय गाठायचं आहे, आपल्याला आपलं चीज मिळवायचं आहे, हा एकच विचार त्याच्या समोर असतो आणि म्हणूनच तो हिम्मत करतो व त्या गल्लीतून पळत सुटतो आणि सुखरूप बाहेरसुद्धा पडतो. आणि तिथून बाहेर पडल्यानंतर एक वेगळाच आत्मविश्वास, एक वेगळाच आनंद तो अनुभवतो. त्याला चीज अजून मिळालेलं नसतं, पण मग कसला इतका आनंद होतो त्याला, तर तो आनंद असतो भीतीवर विजय मिळवल्याचा आनंद. कारण त्या अंधाऱ्या गल्लीतून निघाल्यानंतर अतिशय भयमुक्त तो झालेला असतो आणि पुन्हा नव्या जोमाने, नव्या उत्साहाने तो भूलभुलैयात चीज शोधू लागतो. वाटेत त्याला अनेकदा याही गोष्टीचा पश्चाताप होतो की मी खूप वेळ दवडला हेमसोबत, नुसतं बसून होतो मी काही दिवस तिथे. मी माझा कम्फर्ट झोन सोडायला तयार नव्हतो. एव्हाना मला चीज मिळालंही असतं जर मी लवकर तिथून निघालो असतो तर. पण नंतर त्याला एक गोष्ट कळून चुकलेली असते की ठीक आहे, प्रयत्नच न करण्यापेक्षा मी प्रयत्न तर करतोय ना. त्यामुळे ही स्वतःची अंतःप्रेरणा त्याला खूप मदत करत असते भूलभुलैयामध्ये नवीन चीज शोधण्यासाठी. आणि अखेर त्याला चीज सापडतं. कुठे सापडतं? भूलभुलैयाच्या एन स्टेशनजवळ. अगदी भरपूर प्रमाणात आणि अगदी स्वादिष्ट असं चीज तिथे असतं. ते बघून त्याला अतिशय आनंद होतो. आणि तिथे त्याला दिसतं की 2 जणं आधीच या चीजचा आस्वाद घेत आहेत. कोण होती बरं ती 2 जणं? अगदी बरोबर, स्निफ आणि स्करी. हो, त्यांना चीज सापडलेलं असतं हॉच्या सुद्धा आधी, कारण ते लगेच निघालेले असतात चीजच्या शोधार्थ आणि ते हॉ पोहोचण्याच्या आधीच तिथे पोहोचलेले असतात. हॉला आपल्या त्या 2 जुन्या मित्रांना बघून सुद्धा खूप आनंद होतो आणि मग वेळ न दवडता तो सुद्धा चीज खायला सुरुवात करतो. त्याला हेमची आठवण होते. खरं तर वाटेत बऱ्याचदा त्याला हेमची आठवण होते. त्याला असं वाटत असतं की हेमने माझ्यासोबत यायला हवं होतं, पण हेमने तर स्पष्ट नकार दिलेला असतो आणि म्हणूनच शेवटपर्यंत तो काही चीजपर्यंत पोहोचू शकत नाही, कारण तो तिथून निघालेलाच नसतो चीज शोधण्यासाठी. आणि म्हणूनच त्याला हे स्वादिष्ट चीज खायला काय बघायला सुद्धा मिळत नाही. पण हे तिघं म्हणजे स्निफ, स्करी आणि हॉ हे काय सहज तिथपर्यंत आलेले असतात का? तर नाही. त्यांनी अनेक अडथळ्यांवर मात केलेली असते. चीजपर्यंत पोहोचण्यासाठी अगदी संयमाने त्यांनी प्रयत्न केलेले असतात आणि म्हणूनच त्यांना शेवटी त्यांच्या प्रयत्नांचं फळ हे मिळतं. तर अशा रीतीने मित्रांनो, ही गोष्ट इथे पूर्ण होते. लेखकाने अगदी सुंदर आणि सोप्या शब्दात ही गोष्ट आपल्याला सांगितली आहे पुस्तकात. तुम्ही सुद्धा हे पुस्तक एकदा तरी नक्की वाचा. 1 ते 1.5 तासात हे पुस्तक वाचून पूर्ण होतं. ही गोष्ट वाचत असताना आपल्याला अनेक नवनवीन गोष्टी समजतात. त्या आपण संग्रही करून आपल्या आयुष्यात आपण जेव्हा बदल अनुभवतो
तेव्हा आपण कशा प्रकारे वागायला हवं. स्निफ, स्करी, हेम आणि हॉ या चारही मजेदार पात्रांकडून आपण कुठल्या गोष्टी शिकायला पाहिजे हे सगळं आपण पुस्तक वाचत असताना आपल्याला समजत जातं. म्हणून म्हणतीये की पुस्तक एकदा तरी नक्की वाचा. चला तर मग मित्रांनो, पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओत एका नवीन पुस्तकासह. पण त्याआधी हा व्हिडिओ कसा वाटला हे लाईक व कमेंटद्वारे नक्की कळवा. आणि जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.